लाईफ ऑलवेज सरप्राइजेस यू. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात भगदड होईल इतकी गर्दी झाली ती, म्हणून आम्ही यावेळेला मोठं सभागृह घेतलं. सगळ्यांच्या सोयीचा रविवार सकाळी ठेवली, पण अजूनही लोक वाटेवर असतील, येऊन पोचतील अशी आपण अपेक्षा ठेवली आहे. पाहुणं कोणीच नाहीये खरं म्हणजे, पण तरी सुद्धा एक उपचार म्हणून निमंत्रण पत्रिकेत म्हणावं लागतं, यांच्या हस्ते हे प्रमुख पाहुणे, हे सूत्रसंचालक, ते एकेकाचे नमुने ऑलरेडी तुम्ही बघता. बसवेकर आणि मी गेली म्हणजे 69 साली आम्ही भेटलो, ते गेली आम्ही जवळजवळ 55-56 वर्ष आम्ही एकत्रच आहोत. अनंतानी तर सांगितलंच, देशमुख कंपनी हे माझं दुसरं घरच आहे पुण्यातलं, आणि ही ऍडिशन नंतर झालेली आहे, पण घरगुतीच आहे. सुधीर देवरे मला वाटतं या सभागृहातले सगळ्यात वयाने, अनुभवाने, प्रवासाने आणि विचार करण्याने सगळ्यात सिनियर व्यक्ती असते. त्यांचा 41 सालचा जन्म आहे. आपण सगळ्यांनी तसं वाटत नाही असं म्हणूया. आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये थेट इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये सुधीर 1964 ला 23व्या वर्षी जॉईन झाले. हे महत्वाचं आहे बरं का. म्हणजे सुधीर IFS झाले, त्याच्यानंतर 10 वर्षांनी मी प्रयत्न केला. त्यावेळेला एज लिमिट 24च होतं आणि 2 अटेम्प्ट फक्त घेता यायचे ग्रॅज्युएशन नंतर. आता एज लिमिट असं वाढवले की काही दिवसांनी नातवंड आलेली माणसं सुद्धा UPSC ला बसते. आणि त्याच्यामध्ये मोस्ट प्रेस्टिजियस सर्व्हिस वॉज दी इंडियन फॉरेन सर्व्हिस, आणि त्याच्यातच पहिल्या अटेम्प्टला सुधीर यांची निवड झाली. मॉडर्न हायस्कूलचे इथे कोणी असतील त्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. इज मॉडर्न पास्ट. आणि त्यांचं ऍडव्हान्स एज्युकेशन पुणे आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी झालं. आणि मग जी यादी आहे वाचून काय होईल ते मी वाचत नाही, फक्त ती वाचूनच दमल्यासारखं होतं असं मी त्यांना म्हटलेलं होतं. ज्यावेळेला मी मागितलं शॉर्ट प्रोफाईल तुमची पाठवा, पण ती सुद्धा शॉर्ट ठेवण्यामध्ये त्यांना कष्ट पडले असणारच. परंतु फॉरेन सर्व्हिसचं जे केडर असतं त्याच्यात सगळ्या लेवल्स पार करून सुधीर शेवटी सेक्रेटरी टू मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स डीलिंग विथ इकॉनॉमिक डिप्लोमसी या पदापर्यंत सुधीर देवरे पोहोचून निवृत्त झाले. सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की जर्मनी ज्या वेळेला पुन्हा एकत्र आला त्यावेळेला सुधीर भारताचे प्रतिनिधी म्हणून जर्मनीत होते. बर्लिन वॉल पडली या ऐतिहासिक क्षणाचे ते साक्षी झाले. दुसरं असं की रशियाचं विघटन झालं आणि युक्रेन, आर्मेनिया आणि जॉर्जिया या 3 देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांची एक एकत्र एम्बसी भारताने काढली आणि तिथे सुद्धा ही वॉज दी फर्स्ट. म्हणजे नव्या युगाचे पायी तसं नव्या देशामध्ये सुधीरना पाठवण्यात आलं. जाता जाता सांगतो सुधीरने आपलं आत्मचरित्र वजा आठवणी वजा पुस्तक तयार केलेलं आहे आणि त्याचा काय म्हणूया ड्राफ्ट वाचायचा मला चान्स मिळाला तर अक्षरशः युक्रेन मधलं जे त्यांनी लिहिलंय की युक्रेन स्वतंत्र झाल्यानंतर 4+2 खोल्यांच्या मध्ये भारताची वकिलात तिथे सुरू करण्यामध्ये सुधीर आणि हेमाताई हे दोघेही होते. इंडोनेशियाला ही वॉज अँबॅसेडर. त्याच्यानंतर कोरियाला या ऑलिम्पिक झालं त्यावेळेलाही सुधीर तिथे होते. I have observed one thing about him.
डिप्लोमसी म्हणजे काय? आपल्या मतावर ठाम तर राहायचं. डिप्लोमसी इज आर्ट ऑफ बिंग परसुएसिव्हली फर्म किंवा फर्मली परसुएसिव्ह. नमुना असा की आता सुधीर माझं भाषण ऐकतायत ना, ते मला असं फिलिंग देतात की माझं सगळं त्यांना पडतंय. दिस इज डिप्लोमसी. आणि नंतर आय विल बी ॲट द रिसिव्हिंग एंड. ते जे मार्मिकपणाने प्रश्न विचारतील, माझ्यासारखे सुद्धा एखाद वेळेला त्याने अचानक प्रश्न विचारला की दादर उडतंय. आणि आमचं लग्न झालं त्यावेळेला तर ही वॉज दी बिगेस्ट सेलिब्रिटी इन आवर फॅमिली. आमच्या घरी अनेक परदेशातनं वस्तू ज्या आहेर म्हणून आल्या त्या बऱ्याचशा सुधीर आणि हेमंतही पुढे आलेले. मी कधी देशाच्या बाहेर गेलो नाही आणि त्या काळात तरी सुधीर देशात क्वचितच असायची. आता आपलं दुसरे प्रमुख पाहुणे म्हणजे माझा मित्र, धाकटा भाऊ, दोस्त, असं मी का म्हणतो, तर शरद जोशी आम्हाला सांगायचे की शेतकरी संघटनेच्या विचाराप्रमाणे जगणारी माणसं, मुलं ही नंतर येणार आहेत, तुम्ही त्याच्यातली नाही. तुम्ही माझा विचार पटला, माझ्याबरोबर काम करता. शरद जोशी म्हणायचे आपलं आंदोलन चालू असताना आज जी शाळेत मुलं आहेत त्यांच्या कलेक्टिव्ह मेमरीमध्ये हे सगळं जाईल आणि ते मग नव्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपाय शोधून काढतील. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सह्याद्री फार्मर प्रोड्युसरचे विलास शिंदे. द हायेस्ट प्रेज ही हॅज रिसिव्ड. प्रोफेसर अशोक गुलाटी यांनी विलासच्या प्रोजेक्टची तुलना अमूलशी केली आणि असं म्हणतं त्या सह्याद्री इज अ न्यू अमूल. आता विलास किती पक्का आहे बघा. शेतकरी बेरकी असतोच, शेतकरी निरक्षर असेल पण आढळून नसतो. तर मी विलासला सांगितलं प्रोफेसर गुलाटी आपल्याबद्दल असं म्हणतात, तुला काय वाटतं? विलास म्हणला ते विसरले एक गोष्ट की अमूलला सगळा पैसा गुजरात सरकारने दिला होता, आमचा सगळा पैसा आम्ही उभा केलेला आहे. भीक नको घेऊ घामाचे दाम, हवे घामाचे दाम, या स्लोगनचा हा व्यवहारातला अर्थ आहे की तुम्ही आमच्या मालाची किंमत आम्हाला द्या, त्याच्यानंतर आमचं आम्ही सगळं बघून घेऊ. आणि सुधीर प्रमाणेच विलासही सध्या परदेशात जास्त असतो. कारण सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ही कंपनी 15 वर्षापूर्वी त्यांनी स्थापन केली. त्याच्या आधी घरची 9-10 एकर शेती होती आणि शेतकी कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करून स्वतंत्र प्रतिभावान काम करणारी थोडी माणसं आहेत, नाही तर सगळी शेतकी खात्यात नोकऱ्या करायला जातात. विलासने ते केलं नाही. कॉलेजमध्ये असताना 50,000 रुपयाचं कर्ज घेतलं, स्वीटकॉर्नचा व्यवसाय करायचा प्रयत्न केला, तो बुडाला. म्हणजे मध्यमवर्गीयाला जे फर्स्ट अटेम्प्ट सक्सेस लागतं ना, ते शेतकऱ्याच्या वाट्याला क्वचित येतं. तो बुडाला. पण धीर न सोडता विचार करून प्रयोग करून त्यांनी फळं आणि फळभाज्या यांचं प्रोसेसिंग असे हे डोक्यात ठेवून 15 वर्षापूर्वी सुरुवात केली. आज सह्याद्री फार्मरची सदस्य संख्या म्हणजे शेअर होल्डर्स 25,000 शेतकरी शेअर होल्डर्स आहेत. 48 शेतकरी उत्पादन कंपन्या त्याच्या सभासद आहेत. 120 एकरवर प्रतिसृष्टी नाशिक पासून 25 किलोमीटर अंतरावर मोहाडी या गावाच्या परिसरात विलासने उभी केलेली. एकाच वाक्यात सांगतो, आपण डिस्कवरी किंवा नॅशनल जॉग्राफिकवरच्या डॉक्युमेंटरीज पाहतो ना ॲग्रो प्रोसेसिंग रिलेटेड, तसं तिथे तुम्हाला बघायला मिळेल. फक्त त्या युरोपियन डॉक्युमेंटरीज मध्ये काम करणारी माणसं गोरी असतात, इथे आपल्या ह्याच्यामध्ये काम करणारी माणसं आपल्या देशी वर्णाची आहेत. पण एवढं सोडलं तर जसं ते तसं आहे. आणि मी गेल्या वर्षभरात
6 महिन्यात 3 वेळा जाऊन आलो, इतकी मला ती जागा आवडलेली. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी, भारतातील सर्वात मोठी टोमॅटो प्रक्रिया करणारी कंपनी, 100 टन रोज काजूचं प्रोसेसिंग जिथे होतं, जिथे पूर्ण वेळ 2000 माणसं जवळजवळ काम करतात आणि सीझन मध्ये 6-7 हजार पर्यंत माणसांना तिथे रोजगार मिळतो, प्रति सन्मानाच्या नोकऱ्या मिळतात. विलासच्या शब्दात सांगायचं झालं तर पूर्वी खेड्यातली माणसं शहराकडे आशाभूतपणे नोकरीसाठी जायची. नाशिकची माणसं जो बसेस करून, यांच्यात बसेस असतात त्या करून खेड्यामध्ये रोज नोकरी करण्यासाठी येतात. हा चमत्कार आहे. आणि म्हणून आणि विलास बेके मी म्हटलंच, ते एक सांगितलं पाहिजे. गेले 6 महिने आमच्यामध्ये एक असं टग ऑफ वॉर चालू आहे, रस्सीखेच चालू आहे. मी माझा पॉलिटिकल अजेंडा, मी असं म्हटलं की आपण एक फार्मर्स फोरम ऑफ फ्री एंटरप्राइज असं स्थापन करूया आणि सरकारवर दबाव आणूया. आता हा पण डिप्लोमॅटिक एक परदेशात फिरत असल्यामुळे तर ते शांतपणे ऐकून घ्यायचं. खरं म्हणजे 2 डिप्लोमॅटिक शेजारी बसले आणि हो 15 दिवसांनी आपण परत भेटू वगैरे असं. पण नंतर त्यांनी सक्सेसफुली त्याचा इकॉनॉमिक अजेंडा आणि विलासच्या शब्दात सांगायचं झालं तर सर म्हणाले सरकारचं आता या सगळ्या एक्सपोर्टकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष आहे, त्याच्यात आपण आपलं काम करून घेऊया. सरकार ज्या वेळेला ढवळाढवळ करायला लागेल त्यावेळेला सरकारशी भांडायचं असेल तर भांडूया. मला हे जे योगत कर्म सुकौशल जे म्हटलंय ना, ही कुशलता मला पटली. सध्या मी त्याचा अजेंडा मी स्वीकारलेला आहे. आता मला कन्व्हिन्स करणं किती कठीण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्याचा शेतकरी फक्त भारताच्या बाजारपेठेमध्येच आपल्या उत्पादनाचे भाव घेईल असं नाही, तर जगभरच्या उत्पादन बाजारपेठेमध्ये आपले भाव मिळवेल हे काम विलास करतो. आज सोपान कांचन आपला उरळी कांचनचा जो आमचा शेतकरी संघटनेचा मित्र आहे, त्याच्या घरी दुर्घटना घडल्यामुळे तो येऊ शकलेला नाहीये. तर त्यांनी पहिला द्राक्ष कंटेनर हा 20 वर्षापूर्वी मला 2004 मध्ये पाठवला. 92 म्हणजे 30 वर्ष आधी. सॉरी, भूषणा करंदीकर त्याची कलिग इथे बसलेली आहे, ती 30 वर्षापूर्वी पाठवला. तेच आता पूर्ण विकसित करून सह्याद्री फार्मर प्रोड्युसर्स तर्फे विलास करतोय. अजून एक साम्य, गेल्या वर्षी सुधीर आमच्याकडे आले ते, तेव्हा मी या पुस्तकाची कल्पना त्याला सांगितली. तर बारकाईने ऐकलं. 15 ऑगस्ट 1947 ते 15 ऑगस्ट 1962 याच्यात जन्माला आलेल्यांची लेख असतील. सुधीर म्हणाले म्हणजे आम्हाला नाही लिहिता येणार. त्या दिवशी मी ठरवलं पुस्तक तयार झालं तर प्रकाशन सुधीरच्या आणि एवढ्याने वाटलं नाही. आता आमच्याकडे काय असं सुसज्ज कार्यालय नाही. विलासला पत्र गेलं, तुमचा लेख आम्हाला हवाय. तर विलासचा मला फोन आला, अहो सर माझा जन्म तो 74 सालचा आहे. तर मी त्याला म्हणलं तुझा लेख आपण माझ्या 100व्या वाढदिवसाला जो कार्यक्रम होईल त्या पुस्तकामध्ये घेऊ. पण यावेळेला विलासच्या हस्ते आणि लुक ॲट दी, हा कसा कंस तयार झालाय बघा, म्हणजे महाभारतातलं कंस नाही, गणितातलं कंस. की एकीकडे भारताची प्रतिमा कायम उजळ आहे ठेवणं परराष्ट्रामध्ये, हे जिकिरीचं काम आहे, इतकं सोपं नाहीये. ते करणारे सुधीर धोरणे मला 7-8 वर्ष सिनियर आणि आता भारतीय शेतकऱ्याची एक उद्योजक म्हणून प्रतिमा घेऊन निरनिराळ्या देशात शेतकऱ्यांचा अँबॅसेडर म्हणून जाणारा विलास शिंदे, हे दोघं आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून मिळाले.
मला हे माझं स्वतःचं आणि आपल्या सगळ्यांचं फार मोठं भाग्य आहे असं वाटतं.